दुसरी गोष्ट म्हणजे आपला शिल्पाताई हं. महेश बिराजदार हे मला वाटतंय सभापती पर्यंत त्यांची मजल आहे. पंचायत समितीच्या पंचायत सभापती तरी समितीच्या 100% होणार आहे. सभापती खुर्चीवर त्यांनी 100% बसणार. बसणार. एवढं मी आता जाहीर हा. करून सांगतो. हा. एवढं ताकद आहे त्यांच्याकडे. ताई बी दादासारखे काम करणार आहे, नेतृत्व आहे आणि त्यांना सभापती 100% करणार आहे आणि ते होईल 100% सभापती शिल्पाताई बिराजदार हेच होणार. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन वीडियो में। तो बहुत ही शानदार तरीके से अभी अपन जो है पहुंच चुके हैं धोत्रीगढ़ में के कुंभारी गढ़ में के वड़गांव गांव को, जहां पर जो है बहुत ही खूबसूरती से हमने पिछली बार पूरा जो है हमने सर्वे किया था इलेक्शन के पहले, तो उसी गांव में वापस पहुंचे हैं। अभी जो है ग्राम पंचायत के पास है, यहाँ का जो मतदान है वो सिद्धेश्वर मंदिर के पास जो गांव की जिला परिषद प्राथमिक स्कूल है वहां पर होता है। तो वहीं पर जाएंगे बोलते और देखेंगे वहां पर कैसा है माहौल इस पूरे इलेक्शन को लेके। बहुत ही जबरदस्त जो है इलेक्शन हुआ है। अभी जो है इलेक्शन का दूसरा पड़ाव चालू हुआ है 3 बजे से लेके 5:30 बजे तक। दोपहर में जो है थोड़ा गैप रहता है, बाद में जो है सुबह में और शाम में जो है मतदान होता है। तो फिर चलिए अभी शाम के वक्त में किस प्रकार से यहाँ पर वडगांव में पूरा मतदान का सिलसिला चल रहा है वो जानने की कोशिश करेंगे। एक एक करके हम जो है वडगांव के गृहस्थों के साथ, लोगों के साथ जो है बात कर रहे हैं। तर नमस्कार साहेब, नमस्कार. आपलं नाव? महेश चिंचोळे. महेश चिंचोळे. महेश प्रत्येक गावामध्ये आहेच का? हो, आपले दादा आहेत ते म्हणलं महेश आहेच. आता मी नाही म्हणलं तरी तुम्ही चौथे महेश आहोत ज्याचा मी इंटरव्ह्यू घेतोय सकाळपासून. मग कसं आहे वातावरण गावामध्ये? वातावरण वन साइड बीजेपी आहे. वन साइड बीजेपी. बीजेपी कशामुळे म्हणता तुम्ही? आपला दादा प्रत्येक कामाला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक धर्मा सामाजिक कार्यक्रमामध्ये बीजेपी आहे ना. आपले महेश दादा, आपले पक्ष असो किंवा नसो, ते आपले महेश दादा येणारच. अपक्ष जरी थांबले तरी? अपक्ष थांबलं तरी सुद्धा येणारच. महेश दादाच येणार. काम केलेलं आहे त्यांनी. काम केलंय प्रत्येक गोष्टीला. एक म्हणा आपले प्रभलिंग देवळाचे सिद्धेश्वर मंदिर, आपल्या प्रभलिंग मंदिराचं विकास कामात हात लावले. प्रत्येक गोष्टीमध्ये हात लावले. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात अगोदर आले. प्रत्येक गोष्टीमध्ये महेश दादा आहे ना. प्रत्येक उदाहरण समजा तुम्हाला सांगतो, धोत्री गावामध्ये सिलेंडरचं ते आपल्या हॉटेल आहे ना, नागराज हॉटेल, ती ब्लास्ट झालं. ते ब्लास्ट झाले त्यावेळी महेश दादा स्वतः येऊन ते पूर्ण हॉटेल व्यवस्थित उभा केलं. ते आपल्याला माहित आहे. आपल्या गावामध्ये नागनाथ होळे त्यांच्या घरामध्ये आग लागलं शॉर्ट सर्किटमुळे. ते सुद्धा आपलं जिवंत उदाहरण आहे. ती येणारच. म्हणजे महेश दादा बिराजदारांना कामाच्या मुद्द्यावर मत भेटणार आहे. हा, मत भेटणार म्हणजे 100% आपल्या गाव वडगाव मध्ये 900च्या पुढे लीड भेटणार. वन साइड. तर धन्यवाद साहेब, खूप सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी आपले मत मांडलात. आता जे आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाऊ आणि तिथले मत मांडू. वडगाव मध्ये जे आहे खूपच सुंदररित्या आपण आलेलो आहोत. धोत्री गणातील पंचायत समितीसाठी व कुंभारी गणातील जिल्हा परिषद साठी जे वळसंग नाही, धोत्री गणातील पंचायत समितीसाठी व त्यासोबत कुंभारी गणातील जिल्हा परिषद साठी वडगाव हे जे आहे खूप महत्वाचं गाव आहे. तर वडगाव मध्ये आज आता आपण जे आलेलो आहोत आणि एक एक करून लोकांसोबत या ठिकाणी चर्चा करत आहोत. सगळे मोठे मोठे कार्यकर्ते वडगाव मधील बीजेपीचे या ठिकाणी आलेले आहेत. तर नमस्कार साहेब. हा, नमस्कार. कसं चाललंय पूर्ण वातावरण? वातावरण काय नाही, वातावरण चांगलं आहे आणि पूर्ण गाव बीजेपी. बीजेपी म्हणजे बीजेपी साठीच कशाला तुमच्या मते? बीजेपी म्हणजे मेन आमचा इथं आधारस्तंभ सचिन दादा आमदार. प्रत्येक गोष्टी त्यांनी प्रत्येक वेळी कुठलंही काम असू दे मग ते 100% ते करणार. आणि महेश दादा हा सुद्धा कुठलंही पद नसताना 5 वर्षापासून एक लहान पोरगा जरी फोन केला तर महेश दादा पळून इथं वडगावला येतात.
आणि जवळजवळ मी 5-6 गावात सर्व गावाला भेट दिलेलं आहे. आणि सगळीकडे पण 70 ते 80% मतदान हे शिल्पा महेश बिराजदार यांनाच होणार, त्याच्यामध्ये वाद नाही. आणि बोरगुंडे मॅडम या दोघांना मतदान होणार आणि त्यांचा विजय 100% होणार. 100% फिक्स आहे. आणि जवळ आपली शिल्पा महेश बिराजदार हे मला वाटतं महाराष्ट्रातच त्यांचं 1 नंबर लीड होईल, असं मी एवढंच बोलून माझं 2 शब्द संपतो. मग साहेब काय म्हणतो, कसं चाललंय वातावरण? आमच्याकडे नाही हे रे बोला की काहीतरी. कसलं काय बाणामध्ये त्यांचा काय व्हाय कोण राहिला कट कर रे. तर मग अण्णा सकाळपासून मतदानाचं कसं आहे, ओ कसं आहे, म्हणजे कशा प्रकारे मतदान चाललंय? चांगलं चाललंय, हळू चाललंय, ते चांगलं स्पीड चाललंय? हा. चांगलं व्यवस्थित चांगलं चाललं. सकाळी सकाळी जास्त झालंय का आता दुपारी जरा कमी झालंय? याला अहो व्यवस्थित झालंय सकाळपर्यंत. इलेक्शन मतदानासाठी काय नाही प्रॉब्लेम काय नाही झालंय. व्यवस्थित सगळं झालंय बरोबर. सगळं चांगलं झालेलं आहे. मग किती टक्के मतदान होईल दिवसाच्या एंड पर्यंत? हे बघा 50%. 50%? का 100% का होऊ शकत नाही? हो, आमच्या गावात 1300 मतदान आहे. हा. आता 500 झाले. अरे बापरे, अजून 800 मतदान होणार आहे. उद्या मी 100% होते म्हणून सर 1300 मतदान आहे. हा. आता 500 झाले. हा. आता टाइम किती वाजले 4. 4 झाले, अजून दीड तासात दीड तास अजून एक 50 होईल. 50. 5-5.5 एवढं होते. 50% झालं की बरोबर आहे की. 8च्या मतदानात 800 आलेलं ना. आता 750 1300 मतदान 500 म्हणजे 4 घेणार तास 5 बंद पेटी. बरोबर आहे. 750 पर्यंत मतदान होत आहे आमचं वडगाव. सगळे कामाला वगैरे गेलेले येतात का? नाही येतात. 8 वाजेपर्यंत सकाळी शेताच्या कामासाठी 8 वाजेपर्यंत भूत चालू असते. 5 टाइम संपले. 5:30 वाजेपर्यंत भूतचा टायमिंग आहे. मी रे 100% 700-800 तुमच्या वासंगला काय काय वासंग आता वळसंगला जायचंय, बघू वळसंगचं काय होतंय. परंतु धोत्रीमध्ये टक्कर आहे पूर्ण. धोत्रीमध्ये टक्कर आहे जरा. भारत पाकिस्तान लढाईसारखं आहे तिथं. हा, भारत पाकिस्तान लढाईसारखं आहे तिथं. मग नाही तसं सांगू शकत नाही. हो, वन साइड होते म्हणून. कुणाच्या हातात माझ्या हातात नाही 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 9 तारखेला 9 तारखेला कळणार. कसं आहे कोणचे लीड आहे कसं आहे माहिती का, जे कामाचा हो. माणूस आहे त्याच्यासाठी इकडं आहे का मी सांगतो. हा. 9 तारखेला शिरपनाळी, दनाळी, धोत्री, वडगाव, रामपूर सगळं किती लीड आहे सगळं कळते. कुणाला तिथे तेवढं कशाला बरोबर आहे की. लोकांना विचार कसं लेखीच येते 9-10 तारखेला. आपलं फक्त अंदाज असणार. हा अंदाज त्यांनी असा तर त्यांनी भाजपला शिवसेना भाजप उगाच खोटा बोलून काय मतदान डिटेल क्लिअर होणार 10 तारखेला. 90% मतदान महेश दादाला होणारच. धोत्री गणामध्ये नाही आपल्या वडगाव वडगाव गटामध्ये 90% मतदान होणारच 90% होणारच. होणारच. कसं आहे, दादा काम केलेलं आहे. हा. दादा काम केलंय. कसं आहे माहिती, वारकरी संप्रदायामध्ये केले पहिल्यात हजर, कुठल्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये येत असताना सगळ्यात हजर. कुठल्या बी आपले नातेवाईक असो किंवा नसो, सगळ्या गोष्टीमध्ये ते हजर आहेत. मग असं जे वातावरण चालू आहे धोत्री गाव वडगावामध्ये प्रचंड प्रमाणात जे महेश दादा बिराजदारांबद्दल या ठिकाणी सर्व लोक कार्यकर्ते जे बोलत आहेत. कारण महेश दादांचं काम आहे, त्यांनी काम केलेलं आहे म्हणून जे त्यांची आज या ठिकाणी वाहवाही होत आहे. गोरगरिबाचं काम केलं चांगलं म्हणून एकटे चांगलं आहे. हो महेश दादाला बोर्ड तर आपल्या गाव वनवे व्हायला पाहिजे. एक पे होले भाजप पण तसं होणार नाही. त्यांना बॅकिंग सचिन दादा सचिन दादाचं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, त्याच्यामुळे महेश दादा प्रिय आहे. तर असं जे चर्चा चालू आहे, सचिन दादा आणि महेश दादांची जी जोडी आहे ती या ठिकाणी गाजत आहे वडगावामध्ये. बघूया त्याचं काय उत्तर निघतंय, कशा प्रकारे जे आहे या ठिकाणी पूर्ण जे उत्तर निघतंय त्याचं. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? नागया गुरुशिदया कपाळे. मग कपाळे साहेब, कसं आहे वातावरण? वातावरण एकदम चांगलं आहे. महेशदादा भरघोस मदतीने निवडून येईल आणि आपले आमदार, तालुक्याचे लाडके पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी एकदम व्यवस्थित आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आमचे महेशदादा जास्तीत जास्त मताने आपल्या वडगाव गावामध्ये विजय होईल. त्याच्या मागचं कारण काय म्हणतो? कारण असं आहे की दादा
वारकऱ्यासाठी संपूर्ण आपल्या वारकऱ्यास दरवर्षाला मदत भरपूर करते. ती लोकांना अडीअडचण गोरगरिबाच्या अडीअडचणला धावून येणारे आहे. आणि मी काय बी अडचणमध्ये आम्ही एक रिंग मारलो दादाला की धावून येऊन आप्पा तुमचे काय काम आहे सांगा, आम्ही ते सॉल्व करू. दादा आज 2-3 दिवस झालं आपले हे पाणी मोटर बंद आहे, गावात डेपो बंद आहे आणि पाणी नाही. मंडळ लगाचे फोन करून दादा सॉल्व केले ते आणि गावाला पाणी आणून दिले ते. त्याचं मागचं कारण म्हणजे आपले पाणीदार आमदार त्यांच्या दादाला सपोर्ट भरपूर आहे सचिन कल्याण शेट्टी दादाचं. त्यामुळे आपल्या वडगाव गावामध्ये कधी बी 1 रुपये न मागता महेश दादा आणि सचिन कल्याण शेट्टी दादा दोघांना भरघोस मताने आम्ही मतदान करणार आहे. आता तरी 100% लीड आहे सध्या आपल्या गावामध्ये, वडगाव गावामध्ये. याच्या पुढे बी दादा कधी बी वरदा पुढचं आमदारकीला भावी आमदार आहे आपले महेश दादा बिराजदार. असं मी सांगू इच्छितो. तर अशाच प्रकारे जे आहे पूर्ण वातावरण आपल्याला वडगावमध्ये पाहायला भेटत आहे. या ठिकाणी सगळेजण जे आहेत असं सांगत आहेत की दादाला जे वन साइड मतदान पडेल आणि लीड जे आहे दादांनाच भेटणार आहे. तर चला आता या ठिकाणाहून जे आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आपला शिल्पाताई महेश बिराजदार हे मला वाटतंय सभापतीपर्यंत त्यांची मजल आहे. पंचायत समितीच्या पंचायत समितीच्या 100% होणार आहे. सभापती खुर्चीवर त्यांनी 100% बसणार. एवढं मी आताच जाहीर करून सांगतो. एवढं ताकद आहे त्यांच्याकडे. ताई बी दादासारखे काम करणार आहे, नेतृत्व आहे आणि त्यांना सभापती 100% करणार आहे आणि ते होईल 100% सभापती शिल्पाताई बिराजदार हेच होणार आहे. सचिन दादाच्या हातात सभापती करायची. खूप सुंदर असं वातावरण आपल्याला वडगावमध्ये पाहायला भेटत आहे. आपली चर्चा जी आहे या ठिकाणी वडगावची संपन्न झालेली आहे. आता आपण जे इथून वळसंगला जाणार आहोत त्या ठिकाणी जाऊन बघूया कशा प्रकारे वातावरण आहे. रामप्पा चिवटशेट्टी चौकार व आरिफभाई कुरेशी असं जे दुरंगी लढत आपल्याला वळसंग मध्ये बघायला भेटत आहे. तर बघूया कसं त्या ठिकाणी वातावरण आहे आणि तेथील लोकांचं काय मनोगत आहे या पूर्ण इलेक्शन बद्दल. जर तुम्हाला ही पूर्ण न्यूज रिपोर्ट आवडली असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्स मध्ये आपले ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अलविदा, भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.